तुमचं स्वागत आहे प्रीती स्पेशल किचन मध्ये। चटपटीत आणि झटपट अगदी स्वादिष्ट रेसिपी फक्त तुमच्यासाठी मस्ट ट्राय प्रीती स्पेशल किचन। नमस्कार, वेलकम टू प्रीती स्पेशल किचन। आज आपण बघणार आहोत पारंपरिक पद्धतीचं चाटण। अगदी आपली आजी पणजी मम्मा आपण सुद्धा हे करू शकतो जसे ते करायचे आणि अगदी चुटकी वाजवताच हे चाटण तयार होतं। चाटण म्हटलं तर आल्याचा रस आला, तो तिखट असतो, त्यामुळे बरेचसे लहान मुलं असो किंवा वयस्कर आपल्याही सारखे असो ते सुद्धा लाईक नाही करत, म्हणजे तिखट असतं त्यामुळे। सो आज आपण करणार आहोत विदाऊट जिंजर हे चाटण। तर चला, अगदी विक्सच्या गोळीसारखं हे चाटण लागणार आहे, म्हणून लहान मुलं असो किंवा आपले वडीलधारे असो किंवा आपण असो आवडीने हे संपवणार आणि आरोग्य आपल्याला पटकन भेटणार। तर हे बघा, अगदी मिनिमम साहित्य आपल्या घरातले 1 चमचा सुंठ पावडर, अर्धा चमचा हळद आपली रेग्युलर आणि अर्धा चमचा काळे मिरे पावडर। आता काळे मिरे पावडर तुम्ही फ्रेश घेऊ शकता। 2 चमचे मध कोणत्याही ब्रँडचं घ्या तरी चालेल, घरातलं मध असेल तेही चालेल। 2 चमचे मध घ्यायचं आहे। आता एका बशीमध्ये किंवा वाटीमध्ये असं छोट्या तुम्ही 2 चमचे मध घ्यायचा अगोदर, त्याच्यात सुंठ पावडर, हळद आणि काळे मिरे आपल्याला मिक्स करायचं आहे। रेशो हाच घ्यायचा आहे। 2 चमचे पोह्याचा जो चमचा असतो दाखवला मी, त्या 2 चमच्यांनी मध घ्यायचं आहे। त्याच्यात अर्धा चमचा घ्यायचे हळद, अर्धा चमचा काळे मिरे आणि 1 चमचा सुंठ पावडर। आता ह्याच्यात आल्याचा रस आपण टाकलेला नाही, त्याच्याऐवजी आपण सुंठ पावडर वापरलेली, ते हे खूपच फ्लेवरफुलसुद्धा होतं आणि छान याला एकजीव करायचं। पहिली गोष्ट, ज्या गाठी वगैरे आहेत ते सगळ्या विरघळू द्यायच्या। अगदी 1 ते 2 सेकंड लागतील हे मिक्स करायला। ह्याला छान असं एकसंध मिक्स करून घ्यायचं। आणि आता ह्याचं थिकनेस किती हवं, तुम्ही म्हणताल की डायबिटीस आहे तर इतकंसं मध चालतं, अगदी चाटायचं आहे आपल्याला हे। जर तुम्हाला बिलकुल विदाऊट मध डायबिटीससाठी अगर चाटण पाहिजे असेल तर नक्की कमेंट करून सांगा, आपण त्याचेही व्हिडिओ नक्की शेअर करू तुमच्यासोबत, विदाऊट जिंजर आणि विदाऊट मध। तर चला, आता तात्पुरतं हे बघूया। आता किती कसं काय द्यायचं प्रमाण, अगदी 10 वर्षाच्या आत मुलं आहेत तुमचे, म्हणजे 1 वर्षापासून तर 10 वर्षापर्यंतचे जे मुलं आहेत त्यांना अर्धा चमचा हे चाटण द्यायचं। एका टायमाला अर्धा चमचा, दिवसातून तुम्ही 2दा ते 3दा देऊ शकता अर्धा चमचा। 10 वर्षाचे वरची मुलं आहेत तर त्यांना तुम्ही 1 चमचा, हा जो मी कालवते तो हा पोह्या खायचा चमचा असतो आपला, जो मीडियम स्पून असतो, तो 1 चमचा चाटण देऊ शकता। आणि मुलं आरामात ह्याला कन्झ्युम करतात, कारण की हे तिखटही नाही लागत जास्त। काळे मिरेने तिखट लागतो, पण जिंजरवालं तिखट हे लागत नाही, अगदी जसे आपले विक्सची गोळी लागते तसं लागतं। तर बाजारातले विक्सच्या गोळ्या खाण्यापेक्षा हे कधीही बरं, कारण की हे हायजेनिक आहे आणि आपल्या घरच्या साहित्यामध्ये फ्रेश बनवलेलं आहे। सो आय थिंक विक्सच्या गोळ्यांना आता बाजूला करा आणि हे चाटण नक्की करा। तुम्ही बघितलं काय टाईम लागला, अगदी 1 मिनिट पण नाही लागला, आपलं चाटण रेडी आहे। तर चला, जसं मी म्हटलं 10 वर्षाच्या पुढच्या प्रत्येक वयागटाने, अगदी 80 ते 90 वर्षाच्या आपल्या वडीलधाऱ्यांनीसुद्धा 1 चमचा पोह्याचा चमचा हे चाटण चाटलं एका टायमाला, तर तुम्ही दिवसातून 2 ते 3 वेळासुद्धा हे कन्झ्युम करू शकता आणि आपला खोकला, कफ, बलगम, सर्दी ह्याच्यापासून वाचू। मध, सुंठ, हळद हे काय करतं, आपल्या छातीमध्ये जे बलगम आहे ते बर्न करतं आणि थ्रो आउट करतं। त्यामुळे 3दा किंवा 2दा ह्याचा दिवसातून सेवन करायचा आणि अगदी लागोपाठ 3 दिवस सेवन करा। तुमचा कोणताही आजार असो ह्याच्यातला बिना गोळीने, नुसतं हे चाटणानेच दूर होणार आहे। आवडली असेल ही रेसिपी तर आपल्या मित्रपरिवारांसोबत शेअर करा, लाईक पण करा, कमेंट पण करा, कारण की सगळं करणं निःशुल्क आहे, फुकट आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघण्यासाठी खूप खूप धन्यवाद।